नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्यासमोर चालू घडामोडीच्या संदर्भामधील जे काय महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे। आणि त्यासाठी पहिला जो काय प्रश्न आहे तो काय आहे बघा व्यवस्थित। अलीकडे कोणत्या महिला कारागृहात रेडिओ तरंग हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे थोडंसं समजून घ्या। रेडिओ तरंग म्हटलेलं आहे म्हणजे रेडिओचा वापर केला जाणार आहे आणि रेडिओ तरंग हे जे आहे यासाठी सुरू करण्यात आलेलं आहे कारण जे कैदी असतात तुरुंगामधले या कैद्यांना नैराश्य आलेलं असतं एका प्रकारचं आणि त्यांचं जे काय जीवन आहे ते एका प्रकारे हरल्यासारखं काही काही कैद्यांना असं वाटत असतं किंवा पश्चाताप होत असतो आणि नकळतपणे काही जे लोक असतात ते एखाद्या गुन्ह्यामध्ये म्हणजे ॲड झालेले असतात आणि त्यांच्या हातातून विशिष्ट प्रकारचा गुन्हा झालेला असतो आणि कैदी हे शेवटी माणसंच आहेत या भूमिकेतून हा जो उपक्रम आहे हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। हा नेमकं कोणत्या कारागृहात राबवण्यात आला आहे तर येरवडा या कारागृहात राबवण्यात आलेला आहे आणि येरवडा हे जे कारागृह आहे या कारागृहातील महिलांचा जो काय विभाग आहे त्याच विभागामध्ये हा रेडिओ तरंग उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। तर त्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो कारण हा महाराष्ट्राच्या संदर्भामधला प्रश्न असल्यामुळे आपण महाराष्ट्राच्या संदर्भातली एक्झाम देत आहोत। ती लेवल असल्यामुळे इथे तो प्रश्न तयार होईल। आणि नुकतेच निधन झालेले अमेरिकेचे माजी उपराष्ट्राध्यक्ष, आता हा तुम्हाला का प्रश्न विचारला जाईल मित्रांनो, कारण अमेरिकेच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत सर्वात आधुनिक शक्तिशाली उपराष्ट्रपती जर कुणाला समजल्या जात असेल तर ते डिक चेनी यांना समजल्या जातं मित्रांनो। आणि डिक चेनी यांच्यावरती खूप चांगला प्रश्न आपण या ठिकाणी तयार केलेला आहे। हा प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वाचा ठरतोय। नंतरचा नेक्स्ट क्वेश्चन काय असणार आहे बघा, सार्वजनिक निधीवर आधारित जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना कोणती ठरलेली आहे? बघा, तर ही जी आरोग्य योजना आहे या आरोग्य योजनेसाठी जो निधी दिला जात आहे तो निधी सार्वजनिक आहे। सार्वजनिक म्हणजे हा जो फंड आहे हे गव्हर्नमेंट फंडिंग अशी ती पॉलिसी आहे किंवा योजना आहे आणि ही जी पॉलिसी हेल्थ पॉलिसी म्हणून ओळखल्या जात आहे। तर तिचं एकंदरीत संपूर्ण नाव काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे तिचं नाव आहे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना। हा शब्द लक्षात राहू द्या, आयुष्मान भारत हा शब्द महत्त्वाचा आहे आणि यावरूनच तुम्हाला प्रश्न सॉल्व होईल। या योजनेचा बऱ्याच लोकांना फायदा झालेला आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून त्यांचं जे आरोग्य आहे ते आरोग्य सुखकर झालेलं आहे। आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल लोक असतात अशा लोकांना या योजनेचा मोठ्या प्रमाणावरती फायदा व्हावा म्हणून केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे। तुम्हाला योजनेवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। एखादी योजना खूपच महत्त्वाची असेल, गरजेची असेल, आता ही आरोग्याची योजना होती, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार हे क्षेत्र खूप महत्त्वाचे असतात म्हणून यावरती हमखास परीक्षेला प्रश्न असतो मित्रांनो। या ठिकाणी पुढे आपण जाऊयात। बघा, स्वच्छ भारत सर्वेक्षण 2025ला हा अहवाल प्रसिद्ध झाला आणि या अहवालानुसार भारतातील सर्वात अस्वच्छ शहर कोणते आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे। अस्वच्छ शहर म्हटलंय, स्वच्छ नाही। बघा, अस्वच्छ शहर जर आलं तर तिथे करेक्ट करायचं आहे तुम्हाला। मदुराई नावाचं शहर आहे आणि हे मदुराई शहर मित्रांनो तमिळनाडू या राज्यामध्ये आहे म्हणून हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी होतोय। तमिळनाडू राज्यामधलं मदुराई शहर हे भारतातलं सर्वात अस्वच्छ शहर आहे आणि 2-3 गोष्टी या ठिकाणी क्लिअर करा। एक्सप्लेनेशनमध्ये मला हे सांगावं लागेल की भारतातलं सर्वात प्रदूषित शहर कोणतं आहे? प्रदूषित शहर कोणतं आहे? प्रदूषित शहर हा वेगळा मुद्दा झाला बरं का मित्रांनो। प्रदूषित शहर हे कोणतं आहे तर ते लाहोर आहे। बघा, पंजाबमधलं लाहोर हे शहर प्रदूषित आहे। आणि त्यानंतर भारतातलं सर्वाधिक अस्वच्छ शहर कोणतं आहे असं जर विचारलं तुम्हाला परीक्षेमध्ये तर तुम्हाला काय सांगायचं आहे? अस्वच्छ शहर जर कोणतं आहे असं विचारलं तर मदुराई सांगायचं आहे आणि जे तमिळनाडू या राज्यामध्ये आहे। आणि तुम्हाला असं देखील विचारलं जाणार आहे की भारतातलं सर्वात स्वच्छ शहर कोणतं आहे तर ते इंदोर आहे म्हणून हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे।
ठीक आहे, इंदोर हे शहर आहे. ठीक आहे, आणि इंदोर शहर हे कोणत्या राज्यामध्ये आहे ते एकदा मला कमेंट करून सांगा. पाठीमागे त्यावरती आपण क्वेश्चन तयार केलेला होता. ओके, चला नेक्स्ट प्रश्न काय आहे, कोणत्या देशाने बुर्वेस्टिक नावाचं हे जे न्यूक्लिअर सक्षम क्रूज क्षेपणास्त्र आहे, या क्षेपणास्त्राची नुकतीच चाचणी केलेली आहे आणि तो कोणता देश आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तो जो देश आहे तो रशिया आहे, म्हणून हे उत्तर क्लिक करा. आणि त्यानंतरचा पुढचा मुद्दा बघा, भारतातील पहिले सेमी कंडक्टर म्हणायला येते सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम कोणत्या शहरामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे हैदराबाद. काय उत्तर असणार आहे त्याचं? हैदराबाद हे भारतातलं पहिलं म्युझियम आहे. म्युझियम म्हणजे ज्याला तुम्ही संग्रहालय असं म्हणता, आणि हे जे संग्रहालय आहे हे सेमी कंडक्टरवर वरती आधारित असलेलं संग्रहालय आहे. आणि त्यानंतर पुढे बघा, मध्य प्रदेश नावाचं राज्य आहे आणि त्या राज्यामध्ये मधील तिसऱ्या चित्त्याचा आदिवास असणारं एक अभयारण्य तुम्हाला सांगायचं आहे. आदिवास म्हटलं आहे इथे बरं का, इथे काय शब्द आहे? आदिवास हा शब्द आहे, म्हणजे सर्वाधिक संख्या असणं चित्त्यांची. कोणत्या अभयारण्यामध्ये आहे? म्हणून हे 1-2 दिवसापूर्वीच हा जो मुद्दा आहे हा प्रसिद्ध असलेला आपल्याला बघायला मिळेल. तर ते जे अभयारण्य आहे ते अभयारण्य आहे नवरा देही नावाचं ते अभयारण्य, म्हणून तेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे असं तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल. 781 रेटिंग गुणासह जगातील नंबर 1 एक दिवसीय फलंदाज ठरणारा भारतातला किंवा जगातला सर्वात वयस्कर खेळाडू कोणता ठरलेला आहे? तर तो रोहित शर्मा ठरलेला आहे. हेही लक्षात राहू द्या मित्रांनो. ओके, क्रिकेट क्षेत्रामधलं त्याचं वय सर्वाधिक असलेलं आपल्याला विचारात घ्यावं लागणार आहे. ओके, आणि त्यानंतर नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरियाणातील अंबाला हवाई दलाच्या तळावरून कोणत्या लढाऊ विमानातून ऐतिहासिक भरारी घेतली, आणि अशी भरारी घेणारी किंवा असे भरारी घेणारे भारताचे हे पहिलेच राष्ट्रपती आहेत. आतापर्यंत एकाही राष्ट्रपतींनी लढाऊ विमानाचा वापर केलेला तुम्हाला बघायला मिळणार नाही. आणि ते जे हे आहे विमान आहे लढाऊ विमान, ते कोणत्या स्वरूपाचं आहे? तर ते राफेल या स्वरूपाचं आहे, म्हणून तोही प्रश्न महत्त्वाचा ठरेल एकमेव असल्यामुळे. अमेरिकेतील न्यूयॉर्क नावाचं एक शहर आहे, खूप गाजलेलं शहर आहे, सर्वांना माहिती आहे. आणि या शहरातील पहिले भारतीय वंशीय मुस्लिम धर्माचे आहेत, पण भारतीय वंशीय आहेत. आणि भारतीय वंशीय महापौर जे आहेत त्यांची निवड करण्यात आलेली आणि एकदम 50% अधिक मताने त्यांची निवड झालेली, हे विशेष असलेलं आपल्याला दिसून येईल. आणि यासाठी हा प्रश्न येईल की अमेरिकेमध्ये हे प्रथमच असं घडलं आहे, आत्तापर्यंत एकदाही भारतीय वंशाचा महापौर दिला नव्हता. आणि त्यांचं नाव काय आहे? तर त्यांचं नाव मित्रांनो जोहरान मामदानी अशा पद्धतीचं त्यांचं नाव आहे. आणि हे भारतीय वंशाचे महापौर असलेले तुम्हाला बघायला मिळतील न्यूयॉर्क या शहरामध्ये. आणि आजचे जे काय प्रश्न आहेत ते या ठिकाणी संपतात. सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा. तुम्हाला तुमच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद.